नमस्कार, साशाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत होणारी वजडी रस्सा मसाला। तर तुम्ही बघू शकताय हा वजडीचा मसाला किती छान आणि मस्त अशी तर्रीवाला झालेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी वजडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून। तर बघत आहात तुम्ही किती छान आणि मस्त अशी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आपल्याला आता रेसिपीला ही सुरुवात करूयात। तर यासाठी मी एका कुकरमध्ये पूर्ण ही वजडी स्वच्छ धुवून घेतलेली टाकलेली आहे। यामध्ये कांदा, टमाटा, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ हे टाकून पूर्णपणे याला मी मस्त याचं पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय या वजडीला पाणी सुटलं आहे। तर पाणीही याचं पूर्ण आटवून द्यायचं आहे। आटवलं की म्हणजे याचा वास येत नाही। तर पाणी आटल्यानंतर ना यामध्ये मी टाकलेला आहे 1 ग्लास पूर्ण पाणी टाकलेलं आहे आणि याला 5 शिट्ट्या देऊन मस्त शिजून घेतलेला आहे। तर तोपर्यंत इथं मी मसाला तयार करून घेतला आहे। तर मसाल्यासाठी कांदा, सुके खोबरे, लसूण, अद्रक, कोथिंबीर तर याचं मी वाटण करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय वाटण किती छान आणि हे मस्त झालेलं आहे। तर वाटण मी हे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। तर शिजवल्यानंतर ना बघू शकताय वजडी ही कशी झालेली आहे। तर 5 शिट्ट्यांमध्ये ही वजडी एकदम मस्त अशी चविष्ट शिजून होते। तर आता एका कढईमध्ये मी तमालपत्र टाकले आहे 2, यामध्ये वाटलेला मसाला टाकलेला आहे। तर मसाला हा तेल सुटेपर्यंत मस्त असा हलवून घेतलेला आहे। मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये सुके मसाले टाकले आहेत। तर मी यामध्ये टाकलेले आहे 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 चमचा धनिया पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि मटण मसाला। तर आता यामध्ये टाकलेला आहे मी मटण मसाला। हे पूर्ण मसाले एकदम मिक्स करून घेतलेले आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला चांगले 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मसाल्यामध्ये थोडंसं त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला याला मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर परत एकदा हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। याला तेल सुटेपर्यंत मस्त भाजायचं आहे। तर बघू शकताय सर्व बाजूने तेल किती छान आणि मस्त असं सुटलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शिजवलेली वजडी। तर पूर्णपणे ही भाजी आपल्याला यामध्ये टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर्स, इंस्टावर फॉलो करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तर झटपट होणाऱ्या आणि कमी साहित्यामध्ये अशा टेस्टी रेसिपीज बघायला मिळतील। तर वजडीची ही मसाला रेसिपी तयार आहे। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू।